पालकमंत्री पदासाठी कोणत्या जिल्ह्यात कोणाचे दावे? महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीने विजय मिळवून आणि मोठ्या प्रयत्नातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट खाते समोर आलेले अंतर्गत राजकीय पेच सोडविले आहे. मात्र आता राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या महत्त्वाच्या पदासाठी महायुतीसमोर नवे आव्हान दिसत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष, शिवसेना, एकनाथ शिंदे पक्ष हे पालकमंत्री पदावर आपापले दावे करीत आहेत. त्यामुळे निवडणूक संपून आता 1.5 महिने झाले असतानाही महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले नाहीत. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कॅबिनेट विस्तार, मुख्यमंत्री पदाची निवड आणि विविध मुद्द्यांवर महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच झाल्यानंतर सरकार अस्तित्वात आलेले आहे. पण महायुतीमध्ये आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी पुन्हा रस्सीखेच होताना दिसत आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, एकनाथ शिंदे पक्षाकडे पालकमंत्री पदासाठी आणि अनेक कॅबिनेट मंत्री आग्रही असल्याने अनेक जिल्ह्यात राजकीय पेच निर्माण होताना दिसत आहे. विविध जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे पालकमंत्री पदावर दावे आहेत, तसेच हे का करण्यात आले आहेत, राज्यातील ते कोणते जिल्हे आहेत ज्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये तेथे पालकमंत्री पदासाठी सध्या पेच दिसत आहे, हे आपण पाहूया. पुण्यात पालकमंत्री पदासाठी एनसीपी अजित पवार गटाचा मजबूत दावा. पुणे जिल्हा आणि येथील बारामती विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा प्रभाव आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून 6व्या वेळी शपथ घेतलेले अजित पवार हे आपल्या पक्षाला पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पद मिळावा यासाठी मजबूत दावा करताना दिसत आहे. विशेष म्हणजे गेली 20 वर्षापासून अजित पवार स्वतः पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत ते आपल्याकडेच पालकमंत्री पद राहावा यासाठी मजबूत दावा करीत आहेत. ते आपला दावा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही ही वास्तविकता आहे. हे समजूनच सध्या येथे भाजपाने आपल्या पक्षाला पालकमंत्री पद मिळावा असा अधिकृत दावा केलेला नाही. त्यामुळे पुढचे 5 वर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हेच पुन्हा पुण्याचे पालकमंत्री राहतील अशी शक्यता राजकीय गोटात वर्तवली जात आहे. ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री पद कोणाला? मुख्यमंत्री भागातील ठाणे जिल्हा हा शिवसेना, एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. मात्र येथे पहिल्यांदा पालकमंत्री पदावरून भाजप समोरासमोर आहे. त्यामुळे येथे एकनाथ शिंदे आणि भाजपच्या गोटात या पदासाठी राजकीय स्पर्धा दिसत आहे. शिवसेनेचे हे गड असल्याने आणि येथून स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे दुसरे 2 आमदार प्रताप सरनाईक असल्याने शिंदे गट पालकमंत्रीपद आपल्याकडे राहावे यासाठी खूप आग्रही आहेत. मात्र येथे भाजपने आपले आमदार गणेश नाईक यांच्यासाठी पालकमंत्री पदावर दावा ठोकला आहे. मागील सरकारात स्वतः एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्याने ठाणे जिल्ह्याचा खूप विकास होताना दिसला. त्यामुळे आता ते उपमुख्यमंत्री असताना ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री पद हा पुन्हा आपल्या पक्षाकडे राहिला तर समोर पुन्हा विकास साधता येईल अशी भूमिका त्यांचे आमदार सरनाईक यांनी मांडलेली आहे. सातारा जिल्ह्यात पालकमंत्री पदावर राजघराण्याचा दावा. सातारा जिल्ह्यात यंदा विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवले आहे. राजघराण्यातील शिवेंद्रसिंगराजे भोसले आणि भाजपचे जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री पदासाठी आग्रह धरला असून दुसरीकडे शिवसेनेचे शंभूराजे देसाई हे सुद्धा पालकमंत्री पद मागत आहे. मात्र सातारामध्ये भाजपकडे 4 आमदार असल्याने आणि यात 2 मंत्री कॅबिनेटमध्ये असल्याने भाजपकडे पालकमंत्रीपद राहायला हवे असे आग्रह भाजपने ते करीत आहेत. विशेष तत्वाने ही मागणी भाजपचे खासदार उदयनराजे यांनी लावून धरली आहे. साताऱ्यात राजघराण्याकडे पालकमंत्रीपद राहावे आणि यासाठी उदयनराजे भोसले हे शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी भाजपचे तगडी लॉबिंग करताना दिसत आहेत. बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्यासमोर मोठा पेच. महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये बीड हा महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. सध्या येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे राजकारण प्रचंड तापलेलं आहे. या प्रकरणात मास्टरमाइंड मानला जाणारा वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा खूप निकटवर्तीय कार्यकर्ता मानला जातो. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या होत असताना त्यांना बीड जिल्ह्याचा पालकमंत्रीपद कोणत्याही परिस्थितीत देण्यात येऊ नये अशी मागणी होत आहे.
धनंजय मुंडे हे NCP नेते अजित पवार आणि CM देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे बीडमध्ये सध्या तापलेले वातावरण पाहता मुंडे यांच्यासमोर पालकमंत्री पदासाठी पेच आहेत. सोबतच येथे पालकमंत्री पदावरून महायुतीमधील तिन्ही पक्षामध्येही रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे येथे चर्चेतून तिढा सोडवू अशी माहिती महायुतीच्या गटातून समोर आली आहे. कोल्हापूर रत्नागिरी मध्ये पालकमंत्री पदासाठी मतभेद. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ आणि दुसरे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये पालकमंत्री पदावर लढत आहे. दोघांपैकी महायुतीमधील वरिष्ठ नेते कोणाची निवड करतात याकडे अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते उदय सामंत आणि भाजपचे योगेश कदम यांच्यामध्ये पालकमंत्री पदासाठी चढाओढ दिसत आहे. यवतमाळच्या पालकत्वासाठी महायुती रस्सीखेच. महाराष्ट्रात यवतमाळ जिल्हा हा मागासलेला जिल्हा आहे. येथे विकासाची खूप गरज असल्याने नव्या महायुती सरकारला यांना खूप लक्ष देण्याची गरज आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जिल्ह्यात यश मिळाल्याने येथून महायुतीमधील तिन्ही पक्षांना मंत्रिपद देण्यात आले आहे. मात्र यंदा पालकमंत्री पदासाठी यवतमाळ जिल्ह्यात महायुतीमधील या तिन्ही मंत्र्यात रस्सीखेच होताना दिसत आहे. यापूर्वी दोनदा पालकमंत्री राहिलेले शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संजय राठोड या पदासाठी आग्रही आहेत. तर पहिल्यांदा मंत्री झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार पक्षाचे इंद्रनील नाईक आणि भाजपचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री बनलेले अशोक उईके हे सुद्धा पालकमंत्री पदासाठी दावे करत आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पालकमंत्री पदासाठी चुरस पाहायला मिळत आहे. सोबतच महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे भाजपचे अतुल सावे आणि शिवसेनेचे संजय शिरसाट या दोघांमध्ये पालकमंत्री पदासाठी राजकीय स्पर्धा सुरू आहे. तर जळगावमध्ये भाजपचे संजय सहकारी आणि शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्री पदासाठी आपला दावा ठोठावलेला आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.